नमस्कार. डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज स्पेसिफिक असा काही विषय नाही आहे, आपल्याला फक्त गायडन्ससाठी रीडिंग करायचं आहे. पण एक सरप्रायझिंगली कसं आहे की जेव्हा हे रीडिंग करण्याचा मी विचार केला आणि डिवाइनला मी प्रश्न केला की कुठला सब्जेक्ट कोणता घ्यायचा रीडिंगसाठी, तर नेमका हाच सब्जेक्ट जो टायटलमध्ये आहे तो सब्जेक्ट आला आणि नेमका त्यावेळी टायमिंग पण तोच होता 11:11. सो हा इतका कोइन्सिडन्स होता की मी म्हटलं मग म्हणजे लिटरली मी ह्या डेक यूज करते जेव्हा कधी सब्जेक्ट्स विचारायचे असतात तेव्हा. हे सगळे सब्जेक्ट्सचे डेक आहे, सेल्फ मेड आहे. सो नेमका हा सब्जेक्ट 11:11 दिस विल फाउंड यू आणि टायमिंगसुद्धा तोच होता. म्हटलं काहीतरी स्पेशल असणार, खास कोणासाठी तरी स्पेशल गायडन्स आहे हा. सो आपण हा करूया असं मनात म्हटलं मी. सो बघूया डिवाइनचं तुम्हाला काय गायडन्स आहे. आधी तुमचे ओरॅकल कार्ड्स मी हे करते. हा टेरो डेक वापरणार आहे, बाकीचे ओरॅकल कार्ड्स आहेत. सॉरी, काहीतरी द मदरचं कार्ड आहे. दुसरं ज्युपिटर इन एरीज एंटरप्राइज हे कार्ड आलं आहे. सो मून इन मून इन टॉरस एक्झॉल्टेशन. वृषभेचा चंद्र आहे, वृषभ राशीमध्ये चंद्र उच्चीचा होतो, तो आहे. डेफिनेटली काहीतरी स्पेशल मेसेज आहे, कारण अगदी कार्ड्स फ्लिप होत आहेत. हा जरा डेक मोठा आहे, सो मी प्रत्येक पार्टमधून एक कार्ड ड्रॉ करते. सो हे कार्ड आहे द स्टार. हॅपी टाइम्स, मेक पॉझिटिव्ह ऑप्टिमिस्टिक लॉंग टर्म प्लान्स अँड यू आर ऑन द राईट पाथ, असा मेसेज आहे. दुसरं जे आहे टॉक टू युअर एंजल्स इन्स्टेड ऑफ वरिंग आस्क फॉर द डिवाइन गायडन्स, हे मेसेज आहे. मिस्चिफ हे एक आहे कार्ड आणि दुसरं आहे ऑथॉरिटी फिगर. टॅरो कार्ड्स पाहूया. द मदर म्हणजे फेमिनाईन एनर्जी आहे आणि ओके बॉटम ऑफ द डेक द एम्पररचं कार्ड आहे.
कार्ड्स पाहूया तुमचे. फर्स्ट कार्ड डेविल आहे. सेकंड द पेज ऑफ कप्स, 8 ऑफ स्वर्ड्स, जस्टिस, 3 ऑफ पेंटॅकल्स आणि 2 ऑफ पेंटॅकल्स. जरा मेडिटेट करते तुमच्या कार्ड्सवरती, म्हणजे मला कळेल हा मेसेज काय आहे. आता असं दिसतंय बघा, मून इन मून इन टॉरसची एनर्जी आहे. आता टॉरस रास आहे ना, वृषभ रास ही कालपुरुष कुंडलीमध्ये सेकंड हाऊसमध्ये असते, धनस्थानामध्ये, कुटुंबस्थानामध्ये. कौटुंबिक सौख्य, आपली धनाची स्थिती, वडिलोपार्जित धन जिथून पाहतात, तिथे चंद्र उच्चीचा झाला आहे. कारण वृषभेमध्ये चंद्र उच्चीचा होतो. सो तो जिथे असायला हवा तिथे आहे, त्या प्लेसमेंटमध्ये आहे तो चंद्र. सो ही एक भरभराटीची, एक फायनान्शियली भरभराट ही एनर्जी आहे. एक कौटुंबिक सौख्य आणि धन या दृष्टीने अत्यंत चांगली एनर्जी आहे. दुसरं, मेष राशीमध्ये गुरुची एनर्जी इथे दिसते. सो एक मेष रास ही एक धडाडीची रास आहे, ॲक्शनची रास आहे. आणि तिथे गुरु सगळ्या गोष्टी मल्टिप्लाय करतो, वृद्धी आणतो त्याला एक. सो कुठेतरी तुमच्या आणि ह्या गोष्टी फेटेड आहेत असे इथे दिसतंय, की त्या तुम्ही इथे लिहूनच आणल्या तुमच्या हातामध्ये. त्या गोष्टी तुमच्याकडून घडायच्याच आहेत, की तुम्ही काहीतरी एक नवनिर्मिती करणार आहात. आणि स्टारसुद्धा त्यासाठी अलाइन झालेले आहेत असं काहीसं दिसतंय. द मदरचं कार्ड जे दाखवते ना, ती मदरची एक फेमिनाईन एनर्जी आहे. फेमिनाईन एनर्जी इन द सेन्स, मदर आई कशी असते, नर्चरिंग असते, काळजी घेणारी, संगोपन करणारी. सो इथे ही नर्चरिंगची एनर्जी आपण समजायची. मग नर्चर काय करायचं, फक्त लहान मुलांचं नर्चरिंग असं नाही आहे. तुम्ही जे काय सुरू कराल ना, तुम्ही एखादा व्यवसाय सुरू केला तर नर्चर करा, वाढवा त्याला एक सर्व बाजूने. सो ही जी नर्चरिंग एनर्जी आहे ना, ही तुमच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये, एखादं नातं जरी असेल फुलवायचं तर ते सुद्धा नर्चर करावं लागतं. सो ही नर्चरिंगची एनर्जी आहे ना, ओव्हरऑल कुठेही तुम्ही जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल किंवा जो काही तुमचा आता सध्याचा एक हायलाइटेड पोर्शन असेल तुमच्या आयुष्यातला, की जिथे एक स्पॉटलाईटमध्ये आहे असा पोर्शन, की डिवाईनला, एंजल्सला वाटतं आहे की तुम्हाला गायडन्स द्यावा. म्हणजे कुठली तरी एक आयुष्यातला भाग आहे की जो स्पॉटलाईटमध्ये आहे. सो तिथे तुम्हाला नर्चरिंग करण्याची गरज आहे असं दिसतं आहे. आणि त्या ठिकाणी, त्या बाबतीत तुम्हाला भरभराटीचे स्टार्स आहेत, म्हणताय ना, एक स्टार्स अलाइन झालेले आहेत सगळ्यासाठी. इनफॅक्ट हे स्टारचं कार्डसुद्धा तुम्हाला आलेलं आहे, की हॅपी टाइम्स, मेक पॉझिटिव्ह ऑप्टिमिस्टिक लॉंग टर्म प्लॅन्स ऑन द राईट पाथ. की तुम्ही आता ज्या मार्गाने चालला आहेत त्या मार्गाने, तो मार्ग योग्य आहे. आता पिरियड असा आहे, इतका फ्रुटफुल आहे, इतका पोटेन्शियल आहे, इतका ऑप्टिमिस्टिक आहे की तुम्ही काहीतरी नवीन प्लॅन करून ते नर्चर करू शकता. त्यामध्ये भरभराट होण्याचे चान्सेस आहेत. आणि जर काही गायडन्स हवा असेल
तर तुम्ही तुमच्या एंजल्सना विचारू शकता, त्यांची मदत घेऊ शकता एनी टाईम. हे त्यांचं आश्वासन आहे की ते कधीही मदतीला तुमच्या तयार आहेत. तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता. त्यांचं लक्ष आहे तुमच्यावरती, तुमच्या जीवनावरती. एक तुमच्या पाठीशी आहेत ते, त्यांचं लक्ष आहे. एक हायर अथॉरिटी आहे, ती ऑथॉरिटी फिगर आहे एंजल्स म्हणजे. एक डिवाईनचं तुमच्यावरती लक्ष आहे. पण त्यांना असं कुठेतरी दिसतं आहे की तुमचा व्यवहार हा थोडासा मिस्चिवियस चाललेला आहे. म्हणजे ज्या गोष्टी ज्या पिरियडमध्ये तुम्ही करायला हव्यात त्या तुम्ही करत नाही आहात. हे कसं दिसतं आहे, हे काही कार्ड्सवरून दिसतं आहे. तुमचं बॉटम ऑफ द डेक हे एम्पररचं कार्ड दाखवतं. आणि एम्पररचं कार्ड हे जनरली काय दाखवतं की एक स्टेबल स्ट्रक्चर, की म्हणजे इतर ह्या सगळ्या कार्डचा विचार केला ना तर या कार्डचा अर्थ ॲक्च्युली हे कार्ड पॉझिटिव्ह आहे. तसं बघितलं तर खूप एस्टॅब्लिश फिगर आहे ही एम्परर. म्हणजे एक राजा आहे, तो एस्टॅब्लिश आहे, सगळं काही त्याने मिळवलेलं आहे आणि तो स्थिर स्थावर झालेला आहे आपल्या आयुष्यामध्ये. पण हे सगळं मिळवताना थोडीशी त्याला त्याचे इमोशन्स कुठे दिसत नाहीत. कारण थोडासा इमोशन्स लेस झालेला आहे तो सगळ्या गोष्टी फाईट करून मिळवताना. त्याचे स्वतःचं साम्राज्य उभं केलं आहे. पण एक थोडीशी रिजिडिटी आलेली आहे त्याच्या स्वभावामध्ये, एकंदरीत ह्याच्यामध्ये. आणि एक थोडंसं त्याची वागणूक ही थोडीशी ऑर्थोडॉक्स आहे. एक थोडीफार जुन्या वळणाची आहे, असं काहीसं कार्ड आहे. सो हाय एम्पररचं कार्ड तुमचं बॉटम ऑफ द डेक आलं आहे. सो ही तुमची मनस्थिती आहे सध्या. तुम्हाला मिळवायचं भरपूर काही आहे, पण एक जे म्हणतात ना फ्लेक्झिबिलिटी नाही आहे तुमच्या एक व्यवहारामध्ये किंवा वागणुकीमध्ये. थोडीशी एक असा रफपणा आलेला आहे, एक रिजिडिटी आलेली आहे तुमच्या वागणुकीमध्ये. कारण एक काळानुसार आपण जसं बदलत राहायला हवं तसं ते बदलणं होत नाही आहे तुमच्याकडून, असं काहीसं दिसतं आहे. कारण इथे पहिलं कार्ड आहे डेव्हिलचं आहे. डेव्हिल हे कार्ड हे बरेचदा काय दाखवतं, सगळ्या निगेटिव्ह एनर्जीज डेव्हिल शो करतं. सो एक व्यसनं म्हणा, तुमची कुसंगत असेल, व्यसनं असेल, कुठल्याही गोष्टीचं टेम्पटेशन असेल, एखाद्या गोष्टीचा अतिरेक असेल, एखादी वाईट सवय असेल किंवा वाईट विचारांची घडण असेल एखाद्याची, तर त्या सगळ्या गोष्टी हा डेव्हिल दाखवतो. सो डेव्हिलचं कार्ड तुमचं फर्स्ट कार्ड आहे. सो ही असं दाखवतं आहे की ही सध्या पोझिशन आहे तुमची. पोझिशन ही आहे की तुम्ही कुठल्या ना कुठल्या ज्या अर्थी ह्या बॉटम ऑफ द डेकचा विचार केला आणि ही जी काही कार्ड्स आहेत त्यांचा विचार केला, असं दिसतंय की कुठल्या तरी तुमच्या बिलीफ सिस्टीम्स आहेत ना, ह्या थोड्या चुकीच्या आहेत की त्यांना तुम्ही धरून आहात, की एक त्यातून तुम्हाला बदलणं किंवा थोडीशी त्यातून बाहेर पडणं हे तुम्हाला जमत नाही आहे. एक ठराविक गोष्टींना तुम्ही पकडून आहात. त्यामुळे जे तुमच्या आयुष्यामध्ये एक पेज ऑफ कप्सचं कार्ड, एक मे बी चांगले इमोशन्स असतील किंवा एक चांगली संधी असेल. कप्स जनरली इमोशन्स दाखवतात किंवा एक स्पिरिच्युअलिटीसुद्धा दाखवतात कप्स. डिवाईन लव कप्स दाखवतात. परमेश्वराची एक कृपा आहे की तुम्हाला एक डिवाईन लव आहे, प्राप्त होत आहे असं म्हणता येईल. एक स्पिरिच्युअल अध्यात्माच्या दृष्टीने जर विचार केला तर एक संधी आहे की एक स्पिरिच्युअलिटीमध्ये एक उच्च टप्पा गाठण्याची किंवा एक संधी आलेली आहे. दुसरं म्हणजे एक इमोशन्स म्हटलं तर एखाद्या रिलेशनशिप कुणाच्या बाबतीत एखादं नवीन रिलेशनशिप येऊ घातली असेल. सो हे पेज ऑफ कप्सचं कार्ड हे रिलेशनशिप दाखवतं किंवा मग स्पिरिच्युअलिटी दाखवतं जर तुम्ही नीट पाहिलं तर. सो ही एक नवीन संधी तुमच्या इथे आलेली आहे, येऊ घातलेली आहे. पण तिथे कुठेतरी तुम्ही ना एक थोडंसं 8 ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड असं दाखवतं की तुम्ही तुमच्या बिलीफ सिस्टीममुळे किंवा तुमच्या चुकीच्या विचारांमुळे अडथळा आणत आहात त्या गोष्टीमध्ये, त्या एका ऑपॉर्च्युनिटीमध्ये, संधीमध्ये.
त्या तुमच्या विचारांनी थोडंसं अडथळा आहे. ते कुठेतरी तुम्हाला एक न्याय देण्याची गरज आहे. तुम्हाला एक तुमच्या अंतरंगात डोकावून पाहण्याची गरज आहे. तुमच्या स्वतःच्या अंतरंगात तुम्हाला काय हवं आहे, तुमच्या सोलला काय हवं आहे ते पाहण्याची गरज आहे. किंवा तुमचं माइंड आहे ना बॅलन्स करण्याची, किंवा तुमचे जे काही रिसोर्सेस असतील ते बॅलन्स करण्याची गरज आहे. मग ते एखादी रिलेशनशिप असेल तरीसुद्धा एक तुम्हाला तुमच्या मनाचा ठाव घेण्याची गरज आहे. असं कुठेसं या कार्डचं हे जस्टिस कार्ड सांगतं की एक तुम्हाला तुमच्या दोन्ही मनांना बॅलन्समध्ये आणून, तिथे कुठेही द्वंद्व असता कामा नये, तिथे विचारांचा गोंधळ असता कामा नये. सो तिथे एक बॅलन्सिंग आणून तुम्ही स्वतःचं एक रिफ्लेक्शन बघण्याची गरज आहे की तुम्हाला नक्की काय हवं आहे, तुमचं अंतरंग काय सांगतं आहे असं. आणि जर तुम्हाला ते शक्य होत नसेल तर इथेच असं म्हटलं आहे ना, टॉक टू युअर एंजल्स. त्याच्या अगदी खालोखालचे जे 3 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आहे ना, हे सुद्धा तेच सांगतं. 3 ऑफ पेंटॅकल्सचं सांगतं कार्ड की तुम्हाला गरज आहे एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये मास्टरी करण्याची, किंवा मग त्या गोष्टी बद्दल तो कोणी सुपिरियर असेल किंवा काउन्सिलर असेल किंवा त्या एखादे मेंटर किंवा गुरु, त्यांच्याकडून तुम्ही थोडा ॲडवाईस घेण्याची गरज आहे, असं 3 ऑफ पेंटॅकल सांगतं. की तुम्हाला तुमचं काम कोणाला तरी दाखवण्याची गरज आहे, त्यावरती दाखवून एक पुढे जाण्याची गरज आहे, असं हे 3 ऑफ पेंटॅकलचा जनरल अर्थ आहे. सो इथे हा अर्थ असा लागतो की तुम्हाला जर त्यात अडचणी येत असेल तर तुम्ही तुमच्या एंजल्सना, तुमच्या प्रत्येकाचे एंजल्स असतात, सो तुमच्या एंजल्सना त्यांना एक मदतीसाठी तुम्ही हाक घाला, असं काहीसं इथे आहे. सो 2 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड तुम्हाला एक चॉईस सांगतं की तुम्हाला इथे चांगलं किंवा वाईट याच्यामध्ये चॉईस करणं गरजेचं आहे. योग्य काय आहे या परिस्थितीमध्ये तुम्हाला या पिरियडमध्ये, जेव्हा हे असे सगळे स्टार्स अलाइन झालेले आहे, एक नर्चरिंग, तुम्हाला काहीतरी नर्चर करण्याची गरज आहे. एखादा प्लॅन करून, किंवा की तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकता. तुम्ही योग्य मार्गावर आहात, पण एक फार दूरचा विचार करून, लॉंग विजन ठेवून तुम्हाला काहीतरी नव्याने सुरू करण्याची किंवा काहीतरी प्लॅनिंग करण्याची गरज आहे, एक नर्चरिंग करण्याची गरज आहे ही गोष्ट. सो त्यामुळे 2 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड तुम्हाला डिसिजन घ्यायला सांगते. ते म्हणतात तुम्हाला या 2 गोष्टीतून तुम्हाला डिसिजन घ्यायचं आहे. तुम्हाला नक्की काय हवं आहे लाईफमध्ये असं. पण सध्याचं तुमचं बिहेवियर हे थोडंसं मिस्चिवियस आहे, कारण तुम्ही एक चुकीच्या बिलीफ सिस्टीमनी, चुकीच्या विचारांनी स्वतःचं नुकसान करून घेत आहे, असा काहीसा इथे अर्थ आहे. आणि हाच एक गायडन्स मला या स्प्रेडमध्ये दिसतो आहे. आपण अजूनही एंजल्सचा विचारू शकतो गायडन्ससाठी. ओके, आपण एंजलिक डेक पाहूया. गिव्ह युअर सेल्फ स्पेस. जो काही तुमच्या मनाचा गोंधळ झालेला आहे ना, हे तुमचं मन भरून गेलेलं आहे सगळ्या विचारांनी, थोडं ते खाली करण्याची गरज आहे. त्याला स्पेस द्या, असं एक मोकळीक द्या तुमच्या मनाला. थोडे शांत व्हा, कुठेतरी मेडिटेट व्हा, असं हे कार्ड सांगतं. दुसरं कार्ड सांगतं ट्रस्ट युअर टॅलेंट्स अँड ॲक्ट अपॉन देम विदाउट फिअर. तुमच्यामध्ये जे काही टॅलेंट्स आहेत त्यांच्यावरती विश्वास ठेवा, तुमच्या स्वतःवरती विश्वास ठेवा, आणि न घाबरता ते टॅलेंट्स वापरा. तुमच्या चालू आयुष्यामध्ये त्याचा वापर करा. यू आर द पार्ट ऑफ एक्झिस्टन्स. तुम्ही एकटे नाही आहात, तर तुम्ही ह्या पूर्ण एक्झिस्टन्सचे
हे पूर्ण ह्या कॉस्मॉसचे तुमचं अस्तित्व आहे आणि ते कोणीही नाकारू शकत नाही, असं काहीसं एंजल्सनं सांगायचं. आपण अजून 2 कार्ड्स आपण ड्रॉ करूया. डेअर टू बी फ्री. तुम्हाला या सगळ्या विचारातून मुक्त व्हायचं आहे आणि विचारातून मुक्त होणं अशक्य नाही आहे, पण तितकंसं सोपंही नाही आहे. सो एक त्यासाठी हिंमत करण्याची गरज आहे. तुम्हाला ह्या सगळे विचार करून तुम्हाला एक स्पेस क्रिएट करायला, थोडासा एम्प्टीनेस आणण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. द एंजल ऑफ पॅशन सांगतात, द पॅशन ऑफ लव्ह इज द ग्रेटेस्ट गिफ्ट. ट्रस्ट अँड फॉलो युअर पॅशन इन युअर लव्ह लाईफ अँड इन युअर करिअर. तुमचं जे काही पॅशन आहे, तुमच्यावरती विश्वास ठेवा. जे तुम्हाला आणि तुमचं जे पॅशन आहे ते तुमच्या एक पर्सनल लाईफमध्ये सुद्धा आणि तुमच्या करिअरमध्ये सुद्धा, दोन्हीमध्ये तुम्ही तुमचं पॅशन फॉलो करा, असा यांचा गायडन्स आहे. सो तुम्हाला रीडिंग कसं वाटलं हे नक्की कळवा आणि आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.